कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठासमोर आंदोलन करत असताना माड आणि पोलिसांकडून मारहाण झाल्याचा अभाविपच्या कार्यकर्त्यांचा आरोप। तर या घटनेतील दोषींची चौकशी करून कारवाई करण्याचं विद्यापीठाच्या कुलगुरूंचं आश्वासन। मुंबईतील घाटकोपर परिसरामध्ये आमदार पराग शहांकडून रिक्षा चालकाला मारहाण। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आमदाराला कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का? नागरिकांचा संतप्त सवाल। वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराकडून ठाकरे सेनेच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न। गोळ्या घालत जीवे मारण्याची ही धमकी। गुड्डू उर्फ प्रवीण इढोळे यांच्या तक्रारीनंतर भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे विरोधात गुन्हा दाखल। जळगावातील भुसावळमधल्या प्रभाग क्रमांक 11 ब मधील मतदान केंद्रावर पोलीस आणि निवडणूक केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक। निवडणूक केंद्रावर नियुक्त केलेलं वाहन पोलिसांनी अडवल्यामुळे बाचाबाची। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक भाजपात। 15हून अधिक नगरसेवकांचा रवींद्र चव्हाण आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का। सोलापुरातील मंगळवेढ्याच्या सावजी कुटुंबातील 30 महिलांचं रांगेत मतदान। मागील 4 पिढ्यांपासून मंगळवेढा नगरपालिकेमध्ये सावजी कुटुंबाचे नगरसेवक। या ठिकाणी सावजी कुटुंबातील जवळपास 350 मतदान। राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका। पक्षातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांना संधी द्या। भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे आवाहन। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ॲक्शन मोडवर। 23 डिसेंबरला हर्षवर्धन सपकाळ यांचा धुळे दौरा। जालन्यामध्ये पोलीस आणि बँक सुरक्षा अधिकारी वगळता इतर परवानाधारक व्यक्तींना कार्यक्षेत्रात शस्त्रास्त्र बाळगण्यास बंदी। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अमरावतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंचा अपघात। कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात असताना एका कारची खोडकेंच्या वाहनाला धडक। पाय आणि मणक्याला मार लागल्यामुळे खोडके उपचारांसाठी रिम्स रुग्णालयात दाखल। चंद्रपूरमधील मिंथूरमधील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणी एसआयटी स्थापन। रोशन कुडे या युवा शेतकऱ्यानं कर्ज फेडण्यासाठी विकली होती स्वतःची किडनी। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील दाणी वस्तीमधील विहिरीमध्ये पडलेला बिबट्या जेरबंद। वनविभागानं बिबट्याला जेरबंद केल्यामुळे ग्रामस्थांना सुटकेचा निश्वास। यवतमाळमध्ये वणी ते घुग्गुस मार्गावर वाघाचा अपघातामध्ये जागीच मृत्यू। अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये वाघाचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज। मृत्यू झालेला वाघ 3 ते 4 वर्षांचा असल्याची माहिती। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर 3 तासांनी बिबट्या जेरबंद। चव्हाणवाडीमध्ये वैभव चव्हाण यांच्या कारखान्यातील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला। पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक या पुस्तकाचं प्रकाशन। लेखिका मेधा किरीट लिखित या पुस्तकाचं भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।